तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला आता असे पाहायला मिळते की इकडे मामा आणि अर्णव हे दोघंजणं बोलत असतात. मामा अर्णवला म्हणत असतो, काय त्या ईश्वरीच्या बाबांनी तुझ्या कानाखाली मारली? त्यावर अर्णव म्हणत असतो, मामा त्यांनी माझ्यावर हात उचलला किंवा मला मारलं, मला याचं दुःख झालेलं नाही आहे. तर मला याचं जास्त वाईट वाटतं आहे की मी मिस इंदौरला त्या राजेशबद्दल काहीही सांगू शकलेलो नाही आहे. कळतं आहे का तुला? त्याबरोबर मामा म्हणत असतो, अरे पण बघ ना, एवढा सगळा प्लॅन आपण घडवून आणला, एवढं त्या गोडबोलेंनी ईश्वरीला तिथे बोलावलं, ईश्वरीसुद्धा तुला तिथे भेटायला आली, तू तिथे गेलास आणि बरोबर नको त्यावेळी तिथे ईश्वरीचे बाबा आले. काय म्हणजे हे सगळं घडलं कसं? अर्णव, नक्की हा कोइन्सिडन्स आहे ना की हे सगळं? त्यावर लगेच अर्णव म्हणतो, मामा मलाही वाटत नाही आहे की हा एक साधासुद्धा कोइन्सिडन्स आहे. म्हणजे मलासुद्धा काहीतरी गडबड वाटते. अचानक तिथे मिस इंदौरचे बाबा येणं सगळं अगदी सस्पिशियस होतं. त्याबरोबर लगेचच आता इथे मामा म्हणत असतो, अर्णव म्हणजे अरे तो राजेश आपल्यापेक्षा 10 पावलं पुढे आहे. हो खरंच तो 10 पावलं पुढे आहे. मग आपल्यालासुद्धा आता व्यवस्थित सावधगिरीने पुढची पावलं चालावी लागणार आहेत. अर्णव, अरे ह्या माणसाचे किती रंग आहेत हे मलाच कळलेलं नाही आहे अजून. आपल्याला आता याच्यापुढे आणखीन व्यवस्थित आणि चांगली काळजी घ्यावी लागणार आहे. त्याबरोबर अर्णव होकार देतो. तर आता दुसरीकडे ईश्वरीचे बाबा हे राजेशला सांगत असतात आज घडलेला सर्व प्रकार. त्याबरोबर राजेश म्हणत असतो, अहो काका असं काय करताय? ईश्वरीजींवर संशय घेण्याचा, शंका घेण्याचा प्रश्नच येत नाही हो. माझा त्यांच्यावरती पूर्ण विश्वास आहे आणि तुमच्या संस्कारांवरती सुद्धा. तुम्ही उलट मला मुलगा समजून ह्या सर्व गोष्टी सांगितल्यात ना, ह्यातच सर्व काही आलं. त्याबरोबर लगेचच आता इथे ईश्वरीचे बाबा म्हणत असतात की अहो हो, मला ते सगळं मान्य आहे, पण तो अर्णव आहे ना, 1 नंबरचा नालायक माणूस आहे. अहो असा एखाद्या मुलीच्या मागे कशाला उगाचच्या उगाच फिरत बसलाय तो कितीही नालायक असला तरीसुद्धा बाप म्हणून माझ्या मुलीला योग्य मार्ग दाखवणं हे माझं काम आहेच ना. म्हणून खरं तर मी हे सगळं करतोय, धडपड करतोय. त्याबरोबर लगेचच राजेश म्हणतो, काका हो तुम्ही कशाला काळजी करताय? मी आहे ना, तुम्ही टेन्शन घेऊ नका. आता त्या अर्णवला उत्तर द्यायचं असेल ना तर एकच आपल्याकडे पर्याय आहे. त्यावर लगेचच इशूचे बाबा विचारतात, कोणता? त्यावर राजेश सांगायला लागतो, तुम्ही एक काम करा, तुम्ही ना आमच्या दोघांच्या लग्नाची तारीख लवकरात लवकरच्या मुहूर्ताची काढून टाका. मग बघा त्या अर्णवला काहीच करता नाही येणार. आणि तरी जरी त्याने आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न केला ना, मग आपण सरळ पोलिसात जाऊ ना. आपण पोलिसात जाऊ. माझे खूप चांगले ओळखीचे काही अधिकारी आहेत, आपण त्यांची मदत घेऊ या सगळ्यामध्ये. ते आपल्याला सहज मदत करतील. त्याबरोबर लगेचच आता इशूचे बाबा म्हणतात की हो हो, हे अगदी योग्य बोलताय तुम्ही राकेशजी. आता हाच या सगळ्यावरचा पर्याय ठरू शकतो. त्या अर्णवला मी सोडणार नाही. नालायक माणूस आहे, 1 नंबरचा होतो. अहो तो सगळ्यांना फसवू शकतो, माझ्या साध्या भोळ्या मुलीला फसवू शकतो, पण मला नाही फसवू शकत. त्याबरोबर इथे राकेश मनातल्या मनात म्हणत असतो की आता या अर्णवबद्दल जी मी आग लावली आहे ती अशीच धगधगत ठेवली पाहिजे. तर आता घरी मामा आणि अर्णव आलेले असतात. मामा अर्णवला घरात घेऊन येतो आणि घरातल्यांना विचारतो, अरे एवढा शुकशुकाट, एवढी शांतता का आज घरात? तर अर्णव काही न बोलता तिकडनं वर चाललेला असतो. आजी लगेच अर्णवला हाक मारते, थांब चिंटू. त्याबरोबर अर्णव थांबतो. आजी म्हणते, खूप कमी वयात खूप प्रसिद्धी मिळवलीस रे, खूप मोठा व्यवसाय उभा केलास, प्रतिष्ठा उभी केलीस. मग त्या मुलीच्या बाबांपासून एक कानाखाली का खाऊन घेतलीस? अर्णव, काय विचारतीये मी? का मार खाल्लास तू ईश्वरीच्या वडिलांचा? का त्यांना तू काही बोलला नाहीस? का? बोल ना. माझ्या बाणेदार नातवाचं रक्त सळसळलं नाही का त्यावेळेस, ज्यावेळेस ईश्वरीच्या वडिलांनी हात उचलला तुझ्यावरती? अरे त्या मुलीच्या मागे मागे का जातोस सारखा तू? तुला का कळत नाही आहे? त्याबरोबर अर्णव म्हणत असतो, आजी हे बघ, आता सध्या मी तुला काहीच एक्सप्लेन नाही करू शकत आहे, प्लीज मला समजून घे. त्याबरोबर आजी म्हणत असते, अरे काय एक्सप्लेन नाही करू शकत आहेस तू? तुला कळतं आहे का आज काय घडलं आहे ते? त्यांनी तुझ्यावरती हात उचलला कशासाठी? का? याचा अर्थ जर तू काही बोलू शकत नाही आहेस म्हणजे त्यांनी केलेले सगळे आरोप तुला मान्य आहेत, बरोबर ना? त्यावर अर्णव म्हणत असतो, आजी तसं काही नाही आहे, पण मी खरंच तुम्हाला आता काहीच सांगू शकत नाही आहे, प्लीज. त्याबरोबर लगेचच आता इथे आजी म्हणत असते, अर्णव पण तू का असं वागलास? कशासाठी? मला माझ्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत आणि आज तुला ती द्यावी लागतील. त्याबरोबर तुझ्या मनात एकदाचं काय आहे ते मला तरी सांग, म्हणजे मी तरी मोकळी होईन, रोज असे नवीन नवीन धक्के बसणार नाही, असं आजी म्हणते. अर्णव म्हणतो, आजी प्लीज
मी म्हटलं ना नाही सांगू शकत आहे, तर खरंच नाही सांगू शकत आहे आत्ता मी काहीच. तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? आजी म्हणते हो. मग अर्णव म्हणतो एवढं लक्षात ठेव, मी चुकीचं काहीच करत नाही आहे, माझ्यावर विश्वास आहे, मग बास. त्याबरोबर मामी पुढे येते आणि म्हणत असते, अरे आमच्या विश्वासाचं सोड रे, पण लोकांचं काय? कमीत कमी लोकांसाठी तरी आम्हाला सांगशील की नाही? हां, लोकांचा असा विश्वास बसणार आहे का? त्यांना तर तुझ्या या वागण्याचं एक्सप्लेनेशन द्यावंच लागेल ना. मग सांग ना. आणि ही बिचारी लावण्या, हिचा काय दोष आहे या सर्वात? बोल. आहे माझ्या प्रश्नाचं उत्तर? अरे लग्न ठरलं आहे ना तुम्हा दोघांचं, मग तरीही हे सगळं. त्याबरोबर आता लगेचच अर्णवला मामीच्या बोलण्याचा राग येतो आणि मग अर्णवचा स्वर जरा चढतो. तो मामीला म्हणत असतो, मामी 1 मिनटं, बाहेरच्या लोकांना मला काय वाटतं काय नाही वाटत माझ्याबद्दल याच्याशी माझं घेणं देणं नाही. मला फक्त माझ्या घरातले महत्त्वाचे आहेत, आपली माणसं महत्त्वाची आहेत. त्याबरोबर मामी म्हणते, आपली माणसं म्हणजे कोण रे? आम्हीच ना सगळे. मग कमीत कमी आम्हाला सगळ्यांना तरी तुझ्या वागण्याचं तारतम्य लागेल एवढं तरी आम्हाला एक्सप्लेनेशन दे, आम्हाला कळू देत ना नेमकं काय आहे ते कारण, तू एवढं त्या ईश्वरीच्या मागे मागे करण्याचं. बोल. त्याबरोबर आता मात्र अर्णव हा काही बोलत नसतो, मामी बोलत असते, त्यामुळे तो गप्प राहिलेला असतो. मग लगेचच आता मामांचाच पारा चढतो आणि मामा म्हणतात, बास झालं, बास, एक शब्द बोलू नकोस वल्लरी. अर्णव, अरे जर तुला इथे आपल्या घरातली लोकं समजून घेत नाही आहेत, तर मग आपण दुसऱ्या परक्या माणसांकडून अपेक्षा करणं चुकीचं नाही आहे का? त्याबरोबर मग अर्णव हा गप्प राहतो. आता खरं तर मामा लावण्या आणि मामी ह्या दोघींनाही उद्देशून हे वाक्य बोललेले असतात. त्याबरोबर लगेच लावण्या म्हणते, मामा 1 मिनटं, माझा ARवरती पूर्ण विश्वास आहे, पूर्ण विश्वास. मी डोळे झाकून त्याच्यावरती विश्वास ठेवू शकते, पण माझा त्या मिडल क्लास मुलीवरती, ईश्वरी देसाईवरती ना अजिबातच विश्वास नाही आहे. ती ना मुद्दामून हे सगळं करते. माझ्या होणाऱ्या नवऱ्याच्या तिच्या वडिलांनी मुस्काटात लगावून दिली. सांगा ना मला काय वाटलं असेल? का हात उचलला त्यांनी माझ्या होणाऱ्या नवऱ्यावरती? अहो आज त्यांनी अर्णव बरोबर असं केलं आहे, उद्या ते आपल्या कंपनीची बदनामी करतील, तेव्हासुद्धा AR त्या मुलीसाठी काहीच नाही बोलणार, तेव्हाही गप्प बसेल. सांगा, तेव्हासुद्धा मी असंच ऐकून घेऊ का आपल्या कंपनीच्या वेळी? अर्णव, माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे, अगदी डोळे झाकपणे AR मी तुझ्यावर विश्वास करते, पण मी त्या मुलीवर विश्वास ठेवत नाही. ती हे सगळं मुद्दामून करते, मुद्दामून ती माझ्या आणि ARच्या मध्ये येते. कळलं तुम्हाला मामा? म्हणून मला जास्तीत जास्त राग येतो, म्हणून माझी चिडचिड होते. हे सगळं ती मिडल क्लास मुलगी मुद्दामून ठरवून करते AR. अरे का कळत नाही आहे तुला? का इतका वेडा झाला आहेस तू? एवढं काय आहे तिच्याकडे की सतत तुला तिच्या मागे 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 जावं लागतं? बोल ना यार, गप्प का आहेस? असं सगळं आता लावण्या बोलत असते. अर्थात कोणतीही मुलगी चिडेलच जर तिच्या होणाऱ्या नवऱ्याला कोणी हे असं ट्रीटमेंट दिलं. त्याचबरोबर आता इथे लावण्या ही अर्णवला विचारत सुद्धा असते की नक्की काय झालं आहे? अर्णव, अरे बोल तरी, कमीत कमी आम्हाला कळेल इतकं तरी बोल की काय घडलं होतं नेमकं तिकडे. जर तू काही बोलणारच नाहीस तर आम्हाला अंदाज तरी कसा लागेल की तिकडे काय घडलं होतं, आणि जर आम्हाला कळलंच नाही तर आमच्या मनात प्रश्न हे येतच राहतील ना. त्याबरोबर आता अर्णव म्हणत असतो, लावण्या स्टॉप इट प्लीज. काय चाललं आहे तुझं? सांगितलं ना मी एकदा की मला जे काही घडलं आहे ते तुम्हा सगळ्यांना नाही सांगता येत आहे, तर इट्स इनफ इज इनफ. नाही सांगता येत आहे त्याच्यासाठी एवढा इश्यू क्रिएट करावा असं काही घडलेलं नाही आहे. सो प्लीज काम डाऊन. आणि मग अर्णव तिकडनं निघून जातो. आता त्याबरोबर मामा आणि आजी दोघंही अर्णवला हाका मारत असतात, चिंटू थांब चिंटू. पण अर्णव त्यांचं काहीही ऐकून घेत नाही आणि तो सरळ तिकडनं आता थेट बाहेर निघून जातो. आता मात्र इथे यांना टेन्शन येतं की अरे अर्णव असा अचानक निघून गेला आहे, मग तो किमान कुठे गेला असेल, काय गेला असेल वगैरे. तर आपण आता पाहतो की इकडे आता इशू आणि नमुताई बोलत असतात. घडलेला सर्व प्रकार आता इशूने नमुताईला सांगितलेला असतो. आता हे जे काही घडलेलं असतं ते ऐकून नमुताईला सुद्धा टेन्शन येतं. ती म्हणत असते, बाप रे, मला तर ना आता अर्णव सरांची काळजी वाटते, म्हणजे बाबांनी हे असं नको वागायला हवं होतं. त्यावर इशू म्हणते, अगं पण अर्णव सरांनी तिथे यायलाच कशाला हवं होतं? मला ना काही कळतच नाही आहे नेमकं हे सगळं असं अचानक घडलं कसं काय. त्याबरोबर आता इथे लगेचच मनातल्या मनात नमू विचार करायला लागते, कदाचित आकाश सरांनीच इशूच्या आणि अर्णव सरांच्या भेटीसाठी हे सगळं घडवून आणलं असेल. काय करू, इशूला सांगू का? नाही, नको. आधीच ही चिडली, आधीच कॉम्प्लिकेशन आहेत, त्यात मी अजून कशाला हिला काहीतरी सांगू. मग इशू जाऊ देत, जे घडलं ते घडलं, पण मला ना आणखीन एक प्रश्न पडला आहे असं नमुताई म्हणते. इशू म्हणते, कोणता ग ताई? नमुताई म्हणत असते, आपले बाबा
अगं आपले बाबा असे कधीच नव्हते, एवढं कोणाला तोडून ताडून बोलणारे, एवढा कोणाबद्दल तरी गैरसमज ठेवणारे. मग अचानक फक्त अर्णव सरांबद्दलच आपल्या बाबांचं हे दुमत का? काहीतरी कारण असेल ना अर्णव सरांच्या बाबतीत असं वागण्यामागे बाबांचं. ते फक्त त्यांच्याशीच एवढं तोडून ताडून का वागतात? आणि सगळ्यात महत्त्वाचं मला सांग, आज तू कॅफे रॅम्बोमध्ये जाणार आहेस, ही गोष्ट तू आणखीन कोणाला सांगितली होतीस का? मला तर माहीत होतंच, पण आणखीन कोण? त्याबरोबर ताई म्हणत असते, ताई अगं इशू म्हणत असते, ताई अगं ही गोष्ट फक्त तुला आणि आईला माहीत होती. त्याबरोबर लगेचच आता नमुताई म्हणते, आम्ही तर सांगितलेली नाही आहे कोणाला. मग ही गोष्ट आपल्या बाबांपर्यंत कशी काय पोहोचली इशू? बाबांना हे सगळं कोणी सांगितलं? त्याबरोबर आता इशू म्हणत असते, ताई मलासुद्धा काही कळत नाही आहे गं. नमुताई म्हणत असते, इशू नक्की हा योगायोग आहे ना? हा कोइन्सिडन्स आहे की कोणीतरी मुद्दामून हे सगळं घडवून आणतंय? त्याबरोबर इशू म्हणत असते, ताई अगं कोणीतरी हे सगळं मुद्दामून का घडवून आणेल? कशासाठी? त्यावर नमुताई म्हणत असते, माझ्या मनात असा प्रश्न आला आणि आपल्या बाबांचं वागणं ना खूप अजीब होत चाललंय. तर इशू म्हणत असते, अर्णव सरांचं वागणं काय कमी अजीब आहे का ताई? अगं एक माझे बाबा आणि दुसरे मला मदत करणारे अर्णव सर यांच्यात जो काही हा गैरसमज होऊन बसलाय ना, त्यामुळे मला खरंच खूप वाईट वाटतंय, खूप त्रास होतो या गोष्टींचा. तर आता दुसरीकडे अर्णव हा एकटाच येऊन एका ठिकाणी शांत झोपलेला असतो आणि तिथे आता त्याला ईश्वरीने त्याच्यासमोर हात जोडलेला प्रसंग आठवत असतो. हे बघा सर, प्लीज तुम्ही इकडनं निघून जा, मला तुमचं काहीही ऐकून घ्यायचं नाही आहे. त्यानंतर कॅफे रॅम्बोमध्ये ज्यावेळेस इशूच्या बाबांनी त्याला मुस्कटात मारली, तो सुद्धा सगळा प्रसंग अर्णवला आठवत असतो. इशूचे बाबा इशूला खेचत घेऊन गेलेले होते, ते आठवत असतं त्याला सगळं. आणि मग त्याला आजीचं बोलणं सुद्धा आठवतं. हा माझा बाणेदार नातू त्या मुलीच्या वडिलांनी याच्या कानाखाली मारली तरी सगळं ऐकून घेतलं, एक शब्द म्हणून हा त्यांच्यासमोर बोलू शकलेला नाही आहे. अर्णव, अरे का वागलास असं? का ऐकून घेतलंस तू त्यांचं? का त्यांना काहीच विचारलं नाही, काही सांगितलं नाहीस? बोल ना. तर आता दुसरीकडे आपण पाहतो की इकडे आता अर्णवला सगळेजण फोन करत असतात. मामा पहिला फोन करतो, नंतर लावण्या करते, नंतर आकाश करतो, नंतर अंजलीताई करते, अंजलीताई परत परत फोन करते, पण तरीसुद्धा अर्णव हा फोन उचलूच नसतो, कारण अर्णवचा फोन हा त्याने गाडीमध्ये सायलेन्स करून ठेवलेला असतो. तर आता इथे अर्णव हा एकटाच शांत पडून असतो आणि घडलेल्या सर्व गोष्टींचा तो विचार करत असतो. काय करता येईल या सगळ्यावरती, सोल्युशन काय करता येईल ते सगळा तो विचार करत असतो. तर आता आपण दुसरीकडे पाहतो की आजीला, मामाला, अंजलीताईला खूप टेन्शन आलेलं असतं. अंजलीताई म्हणत असते, हा तर माझा फोनही उचलत नाही आहे साधा. लावण्या म्हणते, माझासुद्धा फोन उचलत नाही आहे. त्याबरोबर लगेचच आता राजेश हा अंजलीला म्हणतो, तू खाली बस बरं, तू जरा दम धर, शांत हो. तर आकाश हा मात्र चिडतो आणि म्हणत असतो, जर तुम्हा सगळ्यांना माहीत होतं की दादा अपसेट आहे, तर मग तुम्ही सगळ्यांनी त्याला वाईट वाटेल असं बोलायचंच कशाला होतं? थोडं त्याच्या मनाचा विचार करायचा होतात ना. जर नर्वसनेस आहे त्याच्यात हे कळत होतं तुम्हाला, तरीसुद्धा आजी तू त्याला एवढं का बोललीस? कशासाठी? त्याबरोबर लगेचच आता वल्लरी आकाशला म्हणते, हे बघ, उगाचच्या उगाच इथे उभं राहून ज्ञान देण्यापेक्षा जा आणि अर्णवला शोध आकाश, समजलं? जा पटकन, उगाच इथे लेक्चर देऊ नकोस. आता आईने असं म्हटल्याबरोबर आकाशला खूप राग येतो. आकाश लगेचच मामाकडे बघतो, पण मामा आता आकाशला डोळ्यांनी खुणावतो की जा, आता सध्या काही बोलू नकोस. मग लगेचच आकाश हा अजिबातच काही इशू न क्रिएट करता शांतपणे अर्णवला शोधायला घराच्या बाहेर पडलेला असतो. तर आता आपण दुसरीकडे पाहतो की लावण्या ही खूप चिडलेली असते आणि ती म्हणत असते की जर माझ्या ARला त्या मिडल क्लास मुलीमुळे काही झालं ना, तर सोडणार नाही मी तिला. त्याबरोबर इथे आता लगेचच राजेश हा मनातल्या मनात म्हणत असतो की वा रे वा, माझ्या इंदोरी जिलबीपर्यंत पोहोचणं म्हणजे तुला काय सहज सोपं आहे सगळं असं वाटलं की काय? नेलपेंट लावणं इतकं? तू काहीही करशील आणि मी तुला करू देईन का? तू काहीच करू शकत नाहीस लावण्या. जोपर्यंत मी इथे आहे तोपर्यंत माझ्या इंदोरी जिलबीला कोणीच दुखवू शकत नाही, असं आता तो म्हणत असतो. त्याबरोबर आता राजेश हा खरं तर मनातल्या मनात खूप खुश असतो. त्याला वाटत असतं की चला, सगळं काही माझ्या मनाप्रमाणे घडतं आहे. मग तो आता लगेचच मामाला विचारतो, मामा तुम्ही जाता अर्णवला शोधायला की मी जाऊ? मामा लगेचच म्हणतात, थांबा. आणि मग स्वतः आता अर्णवला शोधण्यासाठी मामासुद्धा घराबाहेर पडलेले असतात. अर्णव हा आता त्यांना कुठेच सापडेनासा झालेला असतो. तर आजीला टेन्शन आलेलं असतं, ती रडत बसलेली असते. लावण्या ही त्यांना सांगत असते की आजी रडू नका, काळजी करू नका, AR सापडेल, तुम्ही टेन्शन घेऊ नका.
त्याबरोबर आता इथे अंजलीसुद्धा आता म्हणत असते की मी पण आता अर्णवला शोधायला जाते आणि मग आता तीसुद्धा घराच्या बाहेर पडणार असते. पण लगेचच राकेश हा तिला म्हणतो, अगं अंजली तू थांब, तू कुठे जातीयेस या अशा अवस्थेत? आधीच तू मेडिसिनसुद्धा घेतलेल्या नाही आहेस. तू चल बरं रूममध्ये आणि गोळ्या घे आणि आराम कर. अर्णवचं काय करायचं, त्याला कसा शोधायचा ते सगळं मी बघतो. तू चल पहिले रूममध्ये चल. आता राजेश सांगत असतो त्यामुळे अंजलीला ऐकावं लागतं. ती लगेचच रूममध्ये त्याच्या मागोमाग निघून जाते आणि आता इथे आजीला मात्र खूपच जास्त टेन्शन आलेलं असतं. आजी रडत असते, मी खूप जास्त बोलले अर्णवला, पण मी खरंच सगळं त्याच्या काळजीपोटी बोलले होते. मला त्याची काळजी आहे. अरे त्या ईश्वरीच्या बाबांनी त्याला मारलं, त्याच्यावर हात उचलला, ही गोष्ट त्याच्या का लक्षात येत नाही आहे? तर इकडे आता लावण्या ही सुद्धा पुन्हा अर्णवला कॉल ट्राय करत असते. पण अर्णव हा लावण्याचे फोन उचलत नसतो, कटसुद्धा करत नसतो, काहीच करत नसतो. आता मात्र आजीचा राग अनावर झालेला असतो आणि आता आजी ही इशूच्या घरी इशूला सरळ फोन करते आणि सांगत असते की मी सुभद्रा पाटील बोलते. त्यावर इशू लगेचच म्हणते, हा आजी बोला ना. त्याबरोबर आजी सांगत असते की मी फक्त माझ्या नातवंडांची आजी आहे, इतर कोणाचीही नाही. त्याबरोबर आता मात्र इशूला वाईट वाटत असतं. तर पुढे आजी म्हणत असते, तुझ्या वडिलांचं जर जनरल नॉलेज कमी असेल ना तर त्यांना सांग तुमचं जनरल नॉलेज वाढवा, म्हणजे माझा नातू कोण आहे हे समजेल त्यांना. माझा नातू काही कोणी रस्त्यावरचा गुंड नाही आहे, समजलं ना. त्याबरोबर इशू म्हणत असते, आजी हे बघा ऐकून घ्या माझं, हे सगळं गैरसमजातून घडलं आहे, गलतफहमी. त्याबरोबर आजी म्हणत असते, हे बघ तुझ्या गलतफहमीमुळे इथे काय घडलं आहे ना ते फक्त मला माहिती आहे. माझा नातू घरातून न सांगता निघून गेलेला आहे. सांग, जर त्याला काही झालं तर काय करायचं आम्ही? आहे तुझ्याकडे माझ्या प्रश्नाचं उत्तर? ईश्वरी लक्षात ठेव, माझी दोन्ही नातवंड ही मला देवाने दिलेली देण आहे आणि माझा नातू माझा गर्व आहे. जर त्याला काही झालं ना तर मी तुला कधीच माफ करणार नाही या, लक्षात ठेव ईश्वरी. आता आजी इशूला एवढं बोलत असते. इशू आजीला सांगत असते की जे घडलं आहे ते गैरसमजातून घडलं आहे, एकदा माझं ऐकून घ्या. पण आजी मात्र ईश्वरीचं काही ऐकूनच घेत नसते. ती काही ऐकण्याच्या मनस्थितीतच नसते, कारण तिला अर्णवची काळजी इतकी जास्त वाटत असते. आजी सरळ इशूचा फोन आता कट करून टाकते. आता इकडे हे सगळं बघून लावण्या आणि मामीला मात्र खूपच जास्त मज्जा येत असते, कारण शेवटी त्यांना जे हवं असतं तेच घडत असतं. आजी ईश्वरीवरती चिडायला हवी आहे आणि ती आता चिडलेली असते. त्यामुळे आता त्या दोघीही एकमेकीकडे बघून हसत असतात. तर आता दुसरीकडे आपण पाहतो की इशूला मात्र खूप जास्त टेन्शन आलेलं असतं आणि आता तिला कळत नसतं की म्हणजे अर्णव सर हे असे विचित्र का वागतायत, काय गरज आहे त्यांना हे सगळं वागण्याची. आता ती धक्क्यात बसलेली असते. त्याबरोबर इकडे अर्णव जो झोपलेला असतो तो उठून बसतो आणि म्हणत असतो, राजेशला कळलं पाहिजे की तो कोणाबरोबर डील करतोय, तो ASR बरोबर डील करतोय आणि आता बास, आता मी त्याला सोडणार नाही. तो मला माझ्या ताईची भीती घालतोय ना, आता मी ती भीतीच कायमची संपवतो. आणि मग लगेचच अर्णव हा मामाला फोन करायला फोन हातात घेतो. तर दुसरीकडे मामा विचार करत असतो, अरे मी ह्या अर्णवला सर्वेकडून शोधून आलो, हा कुठेच सापडत नाही आहे, नक्की हा गेलाय तरी कुठे, अजून कुठे शोधू मी या मुलाला. इतक्यात अर्णवला आता अर्णवच्या फोनवरून मामाच्या फोनवरती फोन आलेला असतो. मामा फोन उचलतो आणि म्हणायला लागतो, अर्णव अरे कुठे आहेस तू, सगळीकडे शोधलंय तुला, शेकडो फोन केलेत, फोन का पिकअप केलेले नाही आहेस. त्याबरोबर अर्णव मामाला म्हणत असतो, मामा मी कायमची भीती संपवायचं ठरवलं आहे, मी ताईला सगळं खरं सांगणार आहे. त्याबरोबर दुसरीकडे इशूला तिचे बाबा हे म्हणत असतात, इशू बाळा अगं मला तुझ्या भविष्याची काळजी आहे, म्हणूनच तर मी कुठलाही निर्णय घेईन, हे तर तुला मान्य आहे ना. त्यावर इशू म्हणते, हो बाबा. त्यावर आता ते सांगतात, मग मी तुझ्या लग्नाचा निर्णय घेतला आहे आणि तुझं लग्न हे आता आपण लवकरात लवकरच्या मुहूर्तावरती करूया. तर आपण दुसरीकडे पाहतो की आपला दी ग्रेट ASR म्हणजेच अर्णव हा आता घरी पोहोचलेला असतो आणि घरी आल्या आल्या तो ठरवतो की आता मी ताईला घरात जाऊन सगळं खरं सांगेन. अर्णव घरात येतो आणि थेट अंजलीच्या खोलीत जातो. पण आता खोलीत अर्णव येण्या अगोदरच डॉक्टर आलेले असतात आणि डॉक्टर आता अंजलीचा चेकअप करत असतात. अंजली शुद्धीवरती नसते. अर्णव तिच्या डोक्यावर हात फिरवतो आणि ताई काय होतंय तुला, ताई असं विचारत असतो आणि तो राजेशकडे रागाने बघतो. तर राजेश हा नालायकासारखं थोडंसं हसत असतो. अर्णवला हे बघून खूप राग येतो आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.